नमस्कार, मी विनायक. आपण पाहत आहात तिचा जागर. दसरा मेळावा म्हटलं की शिवाजी पार्कवरील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा दसरा मेळावा आपल्या नजरेसमोर येतो. तर दुसरा दसरा मेळावा येतो तो भगवान गडावरील. अशाच या भगवान गडावरील दसरा मेळाव्याबद्दल आज आपण जाणून घ्यायचं आहे. भगवान गड आणि गोपीनाथ गड. तर आजच्या या भागामध्ये आपण जाणून घेऊया गोपीनाथ गड आणि भगवान गडाबद्दल. आपण पाहत आहात तिचा जागर. दसरा मेळावा म्हटलं की लाखो कार्यकर्ते समर्थक एकत्र येऊन विचाराचं सोनं लुटण्यासाठी उपस्थित राहतात. अशाच या भगवानगडावरील दसरा मेळावा आणि भगवानगड याबद्दल आज आपण जाणून घ्यायचं आहे. बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात सावरगाव आहे. या ठिकाणी भगवानगड आहे. भगवान बाबांच्या नावाने हा गड ओळखला जातो. या ठिकाणी भगवान बाबा वास्तव्याला होते. या गडाला पूर्वी धोम्यगड किंवा धुम्याडगड म्हणूनही ओळखलं जायचं. मात्र भगवान बाबा या ठिकाणी वास्तव्याला आल्यानंतर काही त्या ठिकाणी जीर्णगडाची डागडुजी सुरू केली. त्यामुळे या गडाला भगवान बाबांच्या नावाने ओळखलं जाऊ लागलं. त्यानंतर 1958मध्ये राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते या गडाचं उद्घाटन करण्यात आलं होतं. भगवान बाबा यांचं मूळ नाव आबाजी तुपाजी सानप. ते मूळचे सारगाव घाट येथील. त्यांनी या धोम्यगडावर येऊन सातत्याने कीर्तन प्रवचन केले. या ठिकाणीच त्यांनी दिंडी सोहळ्यांना सुरुवात केली. त्यामुळे धोम्यगड हा बीड जिल्ह्याच्या केंद्रस्थानी आला. भगवान बाबांचे निधन 1965 साली झाले. त्यानंतर भीमसेन महाराजांनी गडाची गादी सांभाळली. त्यानंतर 2003 पासून नामदेव महाराज शास्त्री हे गडाचं काम पाहत आहेत. भगवानगड हा ऊसतोड कामगारांचा श्रद्धापीठ आहे. तसेच वंजारी समाजांचं धार्मिक स्थळ आहे. राज्यातील सुमारे 45 मतदारसंघात भगवानगडाचे भक्त राहतात. भगवानगडावर पूर्वीपासून लोक येत होते. मात्र दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे भगवानगड अधिक चर्चेत आले. गोपीनाथ मुंडे यांचा राजकारणात जसा जसा उदय झाला तसं तसं मुंडेंमुळे भगवानगडाचा लोकही वाढला. भगवानगडावरील मेळाव्याला 50 वर्षाची परंपरा आहे. स्वतः गोपीनाथ मुंडे 35 वर्ष हा मेळावा घेत होते. भगवान बाबांनी गड उभारल्यानंतर पहिला मेळावा गडावर घेतला. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या उपस्थितीत भगवान बाबांनी पहिला दसरा मेळावा घेतलेला होता. गोपीनाथ मुंडे हे नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील भगवानगडावर दसरा मेळावा साजरा करायचे. 1994 पासून त्यांनी ही परंपरा सुरू केली. अनेक वर्ष त्यांनी ही परंपरा सुरू ठेवली. मुंडे यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे यांनी ही परंपरा कायम ठेवली. मात्र 2016मध्ये या मेळाव्याला वादाचे गालबोट लागले. गडाचे मठाधिपती नामदेव शास्त्री यांनी हा मेळावा घेण्यास नकार दिला. त्यामुळे वाद झाला. मात्र त्यानंतरही पंकजा यांनी पाथर्डी येथील भगवानगडाच्या पायथ्याशी मेळावा घेऊन जनतेला संबोधित केलं. मात्र 2017मध्ये दसरा मेळावा कुठे घ्यायचा हा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा त्यानंतर पंकजा मुंडे यांनी भगवान बाबांच्या जन्मस्थळी म्हणजे पाटोदा तालुक्यातील सावरगाव येथे दसरा मेळावा घेण्यास सुरुवात केली. सावरगाव घाट हे भगवानगडापासून 50 किलोमीटर अंतरावर आहे. पंकजा यांनी या ठिकाणाहून नव्या परंपरेला सुरुवात केली. सावरगाव हे भगवान बाबांचं जन्मगाव. या गावी 2.5 एकरामध्ये भगवान बाबांचे भव्य स्मारक उभारण्यात आले आहे. त्यांच्या जुन्या वाड्याची डागडुजी करण्यात आली. समाधी मंदिरही तयार करण्यात आलं. अहमदनगरचे शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी भगवान बाबांची 25 फुटाची मूर्ती बनवली. पंकजा मुंडे यांनी सावरगावात दुसरा भगवान भक्तिगड निर्माण केला. गोपीनाथ मुंडे यांनी भगवानगडाचा विकास केला तर पंकजा मुंडे यांनी भगवान बाबाच्या जन्मभूमीचे विकासाकडे लक्ष दिले आहे. या ठिकाणी पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्याच्या निमित्ताने भव्य व्यासपीठही उभारले आहे. 2017 पासून या नव्या भगवान भक्तिगडावर त्यांनी दसरा मेळावा घेण्यास सुरुवात केली. मात्र गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे ही परंपरा खंडित झाली. पंकजा मुंडे यांना ऑनलाईन मेळावा घ्यावा लागला होता. भगवानगड हे वारकरी संप्रदायाचे अत्यंत पवित्र स्थान आहे. भगवानगड हा अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील खरवंडी येथे आहे. म्हणजे बीड आणि अहमदनगरच्या सीमेवर हा गड आहे. तर भगवान भक्तिगड हा बीड जिल्ह्यातील सावरगाव येथे आहे. गोपीनाथ मुंडे यांचं निधन झाल्यानंतर परळी वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या 18 एकर जागेवर गोपीनाथगड उभारण्यात आलेला आहे. या परिसरात गोपीनाथ मुंडेंच्या पूर्णकृती पुतळाही उभारण्यात आला आहे. तर भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या हस्ते या गोपीनाथ गडाचं लोकार्पण करण्यात आलं होतं. मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.